राज्यातील नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची तारीख आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जाहीर सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची या तारखेला 100% प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। बघा, राज्यामध्ये 52 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत आणि राज्यातील 52 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचा लाभ सुद्धा घेत आहेत। आतापर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 20 हप्त्यांचे सरासरी 40,000 रुपये विस्तार झालेले आहेत। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 7 हप्त्यांचे 14,000 रुपये विस्तार सुद्धा झालेले आहेत। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना आतापर्यंत 54,000 रुपये या दोन्ही योजनांच्या माध्यमातून मिळालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे गुंतून पडलेले असतील, अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांचे हप्ते मिळालेले नसतील, मागील हप्ते अर्धवट आलेले असतील, अशा शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला तारीख सांगत आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकारांशी बोलत असताना काय म्हटलेले आहे ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। म्हणजेच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता विस्तार होईल। बघा शेतकरी बांधवांनो, प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पीएमचा हप्ता आणि नमोचा हप्ता विस्तार होत असतो। परंतु मागील जो हप्ता होता म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता होता, तर तो हप्ता येण्यासाठी भरपूर वेळ लागलेला होता, त्याच्यामध्येच भरपूर महिने सुद्धा गेलेले होते। त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा वेळेवर आलेला नव्हता। त्याच अनुषंगाने यावेळेस नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्याच्या अगोदर म्हणजेच या महिन्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे, तर ती तारीख आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु तारीख पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना अशा योजनांच्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता येणार नाही। म्हणजेच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून या ठिकाणी नमोच्या हप्त्यासाठी आणि पीएमच्या हप्त्यासाठी आज निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तारखेपासून विस्तार सुद्धा होणार आहे। एकंदरीत नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। शेतकरी बांधवांचा सण या ठिकाणी 100 आणि 101% गोड सुद्धा होणार आहे। बघा, यावरून तुम्हाला सुद्धा तारीख लक्षात आलेली असेल, कारण आता पुढे सण आलेला आहे। त्याच अनुषंगाने हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या सणानिमित्त या 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात येतील, अशा पद्धतीने परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। एकंदरीत आता ती कोणती तारीख आहे ती तारीख सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून त्या तारखेपर्यंत तुम्ही काही महत्त्वाची कामे करून ठेवाल। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला विविध गोष्टींवरती जे अगोदर टॅक्स लावण्यात आलेले होते तर ते टॅक्स कमी करण्यात आलेले आहेत, काही टॅक्स हटवण्यात आलेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधव असतील, सामान्य नागरिक असतील, त्यासोबतच गॅस ग्राहक असतील, तर अशा सर्व सामान्य नागरिकांना याचा फायदा सुद्धा झालेला आहे। त्याचप्रमाणे सोन्यामध्ये सुद्धा या टॅक्समुळे या ठिकाणी घसरण सुरू झाल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। बघा, आपण दुसरे अपडेट परतच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु
या व्हिडिओमध्ये नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 21वा हप्ता ज्या तारखेला विस्तार होणार आहे ती तारीख बघणार आहोत। जर तुम्ही या तारखेपासून या ठिकाणी या तारखेच्या अगोदर महत्त्वाची कामे केली तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे मिळणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा नमोचा या ठिकाणी 7वा हप्ता 8वा हप्ता मिळवायचा असेल आणि पीएमचा 21वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा काही महत्त्वाची कामे करून ठेवायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केले तर या ठिकाणी तुम्हाला हप्ता येण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही। तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 21वा हप्ता विस्तार सुद्धा होऊन जाणार आहे। बघा एक एक करत सर्व कामे सांगत आहे, तुम्ही सुद्धा या ठिकाणी काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि तशा प्रकारे ती कामे सुद्धा करून घ्यायची आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचे भरपूर प्रश्न आहेत परंतु एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न पाहणं गरजेचं नाही। म्हणजेच या ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न आपण पाहू शकत नाही, त्यामुळे आपण प्रत्येक विषयावरती प्रत्येक वेगवेगळा व्हिडिओ सुद्धा बनवत आहे। त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। बघा कर्ज माफी असेल, पीक विमा असेल, अशा पद्धतीच्या काही महत्त्वाच्या थोड्याफार अपडेट आलेले असतात, ते सुद्धा आपण तुम्हाला सविस्तर समजेल अशा गावरान भाषेमधून सांगत असतो। बघा आता बाकीचा विषय साईडला राहू द्या, परंतु आपल्याला नमोचा 8वा हप्ता आणि पीएमचा 21वा हप्ता जो तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4000 रुपये विस्तार होणार आहे, तर तो कोणत्या तारखेला विस्तार होणार आहे त्याची माहिती लगेच देऊन टाकतो। परंतु शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी काही महत्त्वाची कामे करून ठेवायची आहेत। जर तुम्ही हप्ता सोडण्याच्या अगोदर या ठिकाणी महत्त्वाची कामे करून ठेवले तर तुमचा हप्ता वेळेवर येऊन जाईल, तुमच्या हप्त्याचे पैसे कट सुद्धा होणार नाहीत। कारण प्रत्येक महिन्याचा हप्ता बँकेमध्ये पडत आहे, परंतु काही शेतकरी बांधवांच्या तक्रारी सुद्धा येत आहेत की आमच्या खात्यामध्ये हप्ता पडला की लगेच बँकेच्या माध्यमातून कट सुद्धा करून घेतला जात आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे अशा तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, त्यामुळे सर्व बँकांना आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी कडक सूचना दिलेली आहे की आम्ही शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्काचे पैसे सोडत आहोत, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी या हप्त्यांचे पैसे कट करून घेऊ नका, ते त्यांचे हक्काचे पैसे आहेत। बघा बँका सुद्धा काय सांगत आहे की शेतकरी बांधव हप्ता पडला की लगेच काढून आणतात आणि खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा शिल्लक ठेवत नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही खात्यामध्ये थोडीफार रक्कम ठेवले तर या ठिकाणी तुमचा हप्ता कुठेही कट होणार नाही, कारण बँकेचा एक नियम आहे की मिनिमम बॅलन्स। बघा ज्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर त्या बँकेचा नियम असतो की तुम्ही एवढी रक्कम ठेवली पाहिजे, अन्यथा या ठिकाणी तुमचे चार्जेस सुद्धा आकारले जातील। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हप्ता पडला की लगेच तुम्ही सुद्धा काढून आणायचं नाही। बघा या ठिकाणी आता आपण तारीख जाहीर करत आहोत, या ठिकाणी तारीख सुद्धा सांगत आहोत, तुम्ही सुद्धा कान देऊन ती तारीख ऐकायची आहे। परंतु ही तारीख लगेच सांगून टाकतो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी भरपूर वेळापासून व्हिडिओ पाहत आहात, तुमचा सुद्धा भरपूर वेळ घेतलेला आहे, परंतु आता तुमचा वेळ घेणार नाही। बघा या ठिकाणी आपण तारीख घोषित करत आहोत, परंतु ही तारीख घोषित करण्या अगोदर शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता खरोखर मिळवायचा असेल, म्हणजे तुम्हाला नमोच्या हप्त्यासाठी कोणताही अडथळा घ्यायचा नसेल, पीएमच्या हप्त्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होऊन द्यायचा नसेल, तर तुम्ही हे दोन्ही हप्ते सोडण्या अगोदर काही महत्त्वाची कामे करून ठेवायची आहेत। याच्यामध्ये काही महत्त्वाची कामे आहेत, जर तुम्ही केले तर या ठिकाणी हप्ता येण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही। बघा याच्यामध्ये जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारी योजनांचे पैसे याच आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये येत असतात। त्यामुळे जर तुम्हाला नमोचा हप्ता मिळवायचा असेल, आता ही पण एक सरकारी योजना आहे। बघा ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आधार कार्डच्या आधारावरती बँकेमध्ये येत असतो, त्यासोबतच पीक विम्याचे पैसे, पीएमचा हप्ता, नमोचा हप्ता हे सुद्धा आधार कार्डच्या आधारावरती बँकेमध्ये येत असतात, म्हणजेच तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला पहिलं काम सांगितलेलं आहे, उर्वरित 3 कामे सुद्धा
सुद्धा लगेच सांगतो। बघा शेतकरी बांधवांनो, दुसरं काम म्हणजे ज्या बँकेला तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं असेल तर ती बँक चालू असायला पाहिजे। म्हणजेच तुमचं त्या बँकेमध्ये खातं जरी असेल आणि ते खातं काही कारणास्तव बंद पडलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे येणार नाहीत, हे पैसे परत शासनाला जाऊ शकतात। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपले पैसे परत जाऊ नयेत तर यासाठी शेतकरी बांधवांनो, तुमचं बँक खातं सुरळीतपणे सुरू आहे का, बँक खात्याची KYC केलेली आहे का, अशा पद्धतीची कामे सुद्धा करून ठेवायची आहेत। त्यानंतर जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, तिसरं काम चौथं काम अत्यंत महत्त्वाचं आहे। जे शेतकरी बांधव उर्वरित 2 कामे करतील त्यांना 100% पैसे येणार आहेत, कारण पहिले 2 कामे भरपूर शेतकरी बांधवांनी केलेली असेल, परंतु जी उर्वरित 2 कामे आहेत तर ती 2 कामे काही शेतकरी बांधवांनी केलेली असतील तर काही शेतकरी बांधवांनी केलेली नसतील। जर तुम्ही हे 2 कामे हा व्हिडिओ पाहून केले तर या ठिकाणी नमोचा हप्ता म्हणजेच नमोचा ऑटो हप्ता आणि PM किसान योजनेचा 21 हप्ता तुमच्या खात्यामध्ये या तारखेला 100 आणि 101% विस्तार सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, याच्यापुढे तुमचा वेळ घेणार नाही, तारीख तुम्हाला सांगून टाकणार आहे आणि जी 2 कामे करायची आहे ती 2 कामे सुद्धा सांगणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण महत्त्वाची कामे सांगत आहोत आणि तारीख सुद्धा जाहीर करत आहोत, परंतु शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता आणि PMचा हप्ता येणार नाही। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा ऑटो हप्ता आणि PM किसान योजनेचा 21 हप्ता एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाही, तर हे पैसे टप्प्याटप्प्याने विस्तार होणार आहेत। म्हणजेच याच्यासाठी प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील, सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपून जाईल। बघा याच्यामध्ये पहिल्या दिवशी प्रमुख या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा तारीख सांगणार आहे, त्या तारखेला सर्वात प्रथम या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पुढच्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये आणि त्याचा जो तिसरा दिवस आहे तर त्या तिसऱ्या दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, कारण सध्याच्या स्थितीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून नमोच्या ऑटो हप्त्यासाठी आणि या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून PM किसान योजनेच्या 21 हप्त्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, 21वी किस्त आणि नमो शेतकरी योजनेची 8वी किस्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी तयार सुद्धा करण्यात आलेला आहे। सणाच्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होईल, त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आपल्या राज्याचे नवचर्चित नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्यामध्ये व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4000 रुपये सुद्धा विस्तार होतील। बघा एकंदरीत 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, परंतु कोणत्या तारखेला पैसे येणार आहे ती तारीख सुद्धा लगेच सांगतो। परंतु शेतकरी बांधवांनो, उर्वरित 2 कामे करायची होती तर ती 2 कामे सांगायची राहिलेली होते। बघा याच्यामध्ये सर्वात अगोदरचं पहिलं काम आधार कार्ड लिंकचं होतं, दुसरं काम बँक खातं चालू आहे का, हे 2 कामे सांगितले आहेत, परंतु तिसरं आणि चौथं काम अत्यंत महत्त्वाचं आहे। जर तुम्ही तिसरं आणि चौथं काम केलं तरच त्या पहिल्या 2 कामांचा फायदा होणार आहे। बघा याच्यामध्ये जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आलेला आहे का आणि PM किसान योजनेचा 19वा हप्ता आलेला आहे का, हे तुम्ही पाहायचं आहे। जर तुम्हाला या ठिकाणी नमोचा 7वा हप्ता आलेला नसेल आणि PM किसान योजनेचा 19वा हप्ता आलेला नसेल तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नाही, त्यामुळे तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसावेत किंवा तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली नसतील, त्यामुळे तुम्हाला हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तर याच्यासाठी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे। ते उपाय केल्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे येतील आणि या सुरळीतपणे चालू हप्त्यांचे पैसे येऊन जातील। बघा तिसरं काम सांगितलेलं आहे, चौथं काम महत्त्वाचं आहे। बघा चौथं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, ज्या बँकेमध्ये पैसे घेणार आहोत त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असावं, जर ते आधार कार्ड लिंक होतच नसेल तर त्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहे। सर्व नेते मंडळांनी काही तारखा सांगितल्या आहेत, परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता 4 महिन्यानंतर विस्तार होत असतो, त्यामुळे नमोचा 7वा हप्ता मागच्या काही दिवसांपूर्वी विस्तार झालेला आहे। पुढच्या अजून 1 महिन्यांच्या कालावधीच्या नंतर यावरती तोडगा निघणार
निघणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पुढे दिवाळी सण आहे, तर त्या दिवाळीच्या अगोदर हप्ता मिळू शकतो।